किसका है? बच्चों का, बच्चों का। ये देश किसका है? जब जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है। जब जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है। जब जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है। जब जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है। जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी। मुंबईतील सेना भवनजवळ विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन सुरू आहे। मोठ्या संख्येनं तरुण या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आता आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी थेट आंदोलनाचा पवित्रा उचललाय। गेल्या 3 दिवसांपासून आपण पाहतोय विद्यार्थी मुंबईमध्ये रस्त्यावर उतरत आंदोलन ते करतात आणि विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। आंदोलनादरम्यान आपण पाहतोय मोठ्या संख्येनं हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत। हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असेल, प्रतिमा असेल, तसंच तिरंगा देखील हातामध्ये घेऊन आपल्या हक्कासाठी, आपल्या न्यायासाठी हे सगळी तरुणाई आज मुंबईच्या रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतं। एकीकडे देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये हे आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय राजधानी दिल्लीमध्ये सीजेपीचं देखील आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा सीजेपीने घेतलेला आहे आणि त्यालाच प्रतिसाद संपूर्ण देशभरातून पाहायला मिळतोय। मुंबईच्या रस्त्यावर आता हजारोंच्या संख्येने विद्यार्थी उतरलेले आहेत। आपण बघतोय की किती मोठ्या संख्येने हे सर्व विद्यार्थी जे आहेत ते आता शिवाजी पार्क परिसरात चाललेले आहेत। दादर शिवाजी पार्क परिसरात या ठिकाणी पोलिसांनी त्यांची अडवणूक करायचा प्रयत्न केला, मात्र पोलीस जे आहेत ते या सर्व विद्यार्थ्यांच्या पुढे कुठेतरी कमी पडल्याचं चित्र आहे आणि म्हणून कुठेतरी हे सर्व विद्यार्थी जे आहेत ते आता शिवाजी पार्क परिसराच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आम्हाला न्याय हवा आहे, आमच्या मित्रांची, आमच्या मैत्रिणींची जी आत्महत्या झाली त्याला एकच जबाबदार व्यक्तित्व म्हणजे धर्मेंद्र प्रधान आणि हे सरकार, त्यामुळे आम्हाला न्याय हवा आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसाठी हे सर्व विद्यार्थी जे आहेत ते आता दादर शिवाजी पार्क परिसरात निदर्शने करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर फार मोठ्या संख्येने हे सर्व विद्यार्थी जे आहेत ते आता दादर शिवाजी पार्क परिसरात दाखल झालेले आहेत। दोन्ही रस्ते दोन्ही बाजूचे रस्ते जे आहेत शिवाजी पार्कचे आणि सेना भवनचे या ठिकाणाचे दोन्ही रस्ते जे आहेत ते विद्यार्थ्यांनी जाम करून ठेवलेले होते आणि पोलिसांनी अडवणूक केल्यानंतर विद्यार्थी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा आक्रमक झाले आणि त्यानंतर पोलीस जे आहेत ते कुठेतरी एक पाऊल मागे आलेले आपल्याला पाहायला मिळालं आणि विद्यार्थ्यांना जे आहे ते रस्ता जो आहे तो मोकळा करून दिलेला आहे। आपण बघतोय की हे जे विद्यार्थी होते ते थोड्या वेळापूर्वी सेना भवनच्या अलीकडेच निदर्शने करताना आपल्याला पाहायला मिळत होते, मात्र आता सेना भवन क्रॉस करून हे सर्व विद्यार्थी शेकडोच्या संख्येने, हजारोंच्या संख्येने हे सर्व विद्यार्थी जे आहेत ते आता शिवाजी पार्क परिसरात दाखल झालेले आहेत आणि शिवाजी पार्क परिसरात दोन्ही रस्ते आता जो भाग आहे शिवाजी पार्क मीनाताई पुतळ्यासमोरील जो रस्ता आहे ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं भाषण झालेलं होतं त्याच ठिकाणी पुन्हा हजारोच्या संख्येने सर्व विद्यार्थी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण बघतोय साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आपण बघतोय की स्क्रीनवरती किती मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांच्या तोंडातून, सर्वांच्या चेहऱ्यावरती सरकारबद्दल एक रोष आहे, एक राग आहे। जोपर्यंत सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत आम्ही आक्रमक पद्धतीने आंदोलन सुरू ठेवू। इतके दिवस हे आंदोलन सुरू होतं, मात्र त्याला कुठेही आक्रमकपणा आलेला नव्हता। मात्र त्यानंतर पोलिसांनी जे आहे ते अमानुषपणे लाठीचार्ज केला, विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला, मारहाण केली विद्यार्थ्यांना। त्यामध्ये अनेक विद्यार्थी जे आहेत ते जखमी झाले आणि काल आणि परवा देखील मुंबईमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळाली आणि त्यानंतर दिवसेंदिवस हे जे आंदोलन आहे ते आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र सरकार जे आहे ते कुठेही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला मागत नाही आणि त्यामुळे कुठेतरी चर्चा ज्या आहेत त्या खूप आता मोठ्या सुरू झालेल्या आहेत की नेमका अमित शाह आणि मोदी जे आहेत ते का धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नाहीत। एका ठिकाणी विद्यार्थ्यांवरती त्यांना लाठीचार्ज करायला ते मागे पुढे बघत नाहीत, मात्र हेच जर का एका मंत्र्याचा राजीनामा घेतला तर हे सर्व विद्यार्थी शांत होतील। ही साधी भूमिका सरकारला का कळत नाहीये असे सर्व विद्यार्थी जे आहेत ते आपली भावना जी आहे ते आता सांगत आहेत। त्यामुळे जोपर्यंत आम्ही
आंदोलन तेव्हाच थांबवू जेव्हा हे धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतील किंवा सरकार जे आहेत ते या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतील. आपण बघतोय की नजर जाईल तिथपर्यंत हे सर्व विद्यार्थी जे आहेत ते दादर शिवाजी पार्क परिसरात दाखल झालेले आहेत. मोठ्या संख्येने हे सर्व विद्यार्थी जे आहेत ते आता या ठिकाणी पोहोचतात आणि काय नेमकं आता या आंदोलनाचं स्वरूप शेवटी येत आहे हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण तरी देखील मी दाखवू इच्छितो की कशा पद्धतीने मोठमोठ्या संख्येने जे आहेत ते विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी यायला सुरुवात होत आहे. आपण काही विद्यार्थ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया नेमकी काय त्यांची मागणी आहे. सर क्या डिमांड क्या आपकी? तर फक्त आम्हाला न्याय हवा आहे आणि त्या न्यायासाठीच आम्ही या सर्व गोष्टी करत आहोत अशी भावना जी आहे ती सर्व विद्यार्थ्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलेली आहे. त्यामुळे आता हे जे आंदोलन आहे जे आहे ते नेमकं काय आता पुढची भूमिका असणार आहे, काय स्वरूप जे असणार आहे आंदोलनाचं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मोठ्या संख्येने सर्व विद्यार्थी शिवाजी पार्क परिसरात दाखल होत आहेत. तर पोलिसांची संख्या कुठेतरी या विद्यार्थ्यांसमोर कमी पडलेली आहे आणि विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेलं आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही दिवसेंदिवस अशाच पद्धतीने रस्त्यावरती उतरत राहू. कॅमेरामॅन अरविंद सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई.